हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप इंडेक्सचा आपण असं अनालिसिस करणार आहोत. तर चला मग आधी आपण निफ्टीचा चार्ट बघूया. तर न्यूज वगैरे असं काहीही नाहीये. मार्केट एवढं का पडत आहे तर चार्टच पहिल्यापासून आपण बघत होतो की चार्ट सांगत आहे की मार्केट हे पडणारच होतं. आणि फर्स्ट आपण बघतच आहोत आतापर्यंत की मार्केट हे का पडत आहे. तर इथं क्लिअरली इथं बघा हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं आणि हेड अँड शोल्डर पॅटर्न इथं लाईन मारली तर एवढा फॉल आल्यानंतर बरोबर जर ही लाईन जर बघितली तर इथं रिटेस्ट झाले आणि पुन्हा मार्केट हे खाली आलेलं आहे. तर या प्रकारे आपण लो मार्केटचा लोअर लो हा आपण बघत आहोत. तर बघा इथं बघा नंतर इथं बघा या लो नंतर हा लो नंतर हा लो नंतर इथं बघा मार्केट लोअर लो आता आपण बघत आहोत. तर मार्केट हा कितपर्यंत जाण्याची शक्यता आहे तर आपण इथं बघा सपोर्टची लाईन इथं मारलेली होती 22,883 सपोर्ट होता आणि मार्केटने तो सपोर्ट सुद्धा तोडून आता 21,838 ला मार्केट हे जाण्यास तयार आहे. तर हा डेली चार्ट आहे. नंतर आपण बँक निफ्टी बघणार आहोत. तर बँक निफ्टी मध्ये बघा आपण डेली चार्ट बघूया, कारण डेली चार्ट आपल्याला रोज बघायचं असतं मार्केटमध्ये काय होत आहे, म्हणून आपण डेली चार्ट बघणार आहोत. तर इथं बघा एक ट्रँगल पॅटर्न तयार झालेलं होतं. इथं जर म्हटलं तुम्ही इथं बघा रेजिस्टन्स इथं सपोर्ट आणि इथं सपोर्ट आणि सपोर्ट ब्रेक केला होता. त्यानंतर मार्केट खाली आलं. मार्केट इथं मार्केटने रिटेस्ट केलं आणि मार्केट रिटेस्ट करून बघा पुन्हा खाली येण्याच्या तयारीत आहे. तर मार्केटने पुढचा सपोर्ट घेत आहे 46,364. हा सपोर्ट जर मार्केटने तोडला तर 44,209 पर्यंत मार्केट येण्यास तयार आहे. बँक निफ्टी येण्यास तयार आहे. पुढचा इंडेक्स आहे मिड कॅप. तर मिड कॅप मध्ये बघा हा एक ट्रँगल पॅटर्न आहे. सेम बघा इथं रेजिस्टन्स इथं सपोर्ट आणि इथं सपोर्ट तोडलेला होता पुन्हा वरती गेला आणि नंतर बघा हा सपोर्ट आता पूर्ण क्लिअरली गॅप डाऊन ओपन होऊन इथं तोडलेला आहे आणि 49,609 पर्यंत मिड कॅप निफ्टी येण्यास तयार आहे. आणि जर आपण म्हटलं तर पुढचा सपोर्ट बघा इथपर्यंत येतो 46,000 पर्यंत हा पुढचा सपोर्ट आहे मिड कॅप निफ्टीला. तर अशा प्रकारे हा मिड कॅप निफ्टीचा अनालिसिस आहे. पुढचा आहे स्मॉल कॅप. तर स्मॉल कॅप निफ्टी मध्ये बघा इथं रेजिस्टन्स इथं सपोर्ट आणि इथं बघा सपोर्ट तोडलेला होता पण वरती गेलं आणि पुन्हा हा सपोर्ट तोडून मार्केट खाली आलेला आहे आणि आता 14,978 पर्यंत मार्केट स्मॉल कॅप निफ्टी जाण्यास तयार आहे. तर अशा प्रकारे आपण आज डेली चार्ट बघितले आहे. जर आपण आता बघायला गेलो विकली चार्ट बघूया. तर मिड कॅप निफ्टीचा विकली चार्ट बघूया. विकली चार्ट मध्ये बघा इथं सुद्धा आपण 100 आणि 200 EMA सुद्धा बघूया. तर मार्केट जर आपण आधीपासून जर बघत आलेलो असो तर बघा मार्केट 100 EMA आणि बघा हे कोरोनाचा लो होता. कोरोनाच्या लो मध्ये बघा मार्केट 200च्या खाली गेलं होतं. त्यानंतर बघा तुम्हाला कुठेही 200च्या जर खाली गेला तर जास्त वेळ टिकत नाही आणि वरती जाण्याची कोशिश करत आहे मार्केटमध्ये निफ्टीमध्ये. तर आतापर्यंत हेच झालेलं आहे. जास्त काळ हा टिकत नाही. तर हा विकली चार्ट आहे आणि इथं बघा बरोबर आपण जसं सपोर्टच्या लाईन मारलेला आहे त्यावर जर बघितलं तर हा 100 EMA आहे 21,962 ला आणि जर सपोज समजा इथं जर मार्केटने कन्सोलिडेशन केलं आणि नंतर जर खाली यायचं म्हटलं तर 20,000 हा जो आपल्याला 200 EMA तो पुढे सरकताना दिसेल आणि 20,283 पर्यंत निफ्टी 50 येण्यास तयार आहे. नंतर बँक निफ्टी मध्ये बघा आपण विकली चार्ट बघूया. बघा इथं सुद्धा हा सपोर्ट ब्रेक केलेला आहे आणि आता जवळच आपण बघत आहे 100 EMA 47,353. तर हा जर समजा इथे कन्सोलिडेशन केल्यानंतर जर हा सपोर्ट जर तोडला तर बघा हा जो 200 EMA आहे तो वरती जाईल आणि 44,209 पर्यंत मार्केट येण्यास तयार आहे. बघा आपण जर मागचे चार्ट बघितले तर जास्त वेळ हे मार्केट हे तर कोविडचा लो होता. नंतर यामध्ये बघा जास्त वेळ मार्केट हे तिकट नाही आणि इथं जर काही पॅटर्न वगैरे तयार झालं तर मार्केट हे वरती जाण्यास तयार असतं.
अशा प्रकारे हे मार्केटचं बँक निफ्टीचं अनालिसिस आहे. नंतर बघा मिड कॅप मध्ये सुद्धा सेम तसंच आहे. याचा विकली चार्ट जर बघितला आणि 100 EMA 200 EMA जर बघितले तर बघा मिड कॅप मध्ये जास्त फॉल होण्याची शक्यता आहे. कारण हे बघा आता हा लो तुटल्यानंतर इथं बघा इथं वरती येईल आणि 28,49,603 9 पर्यंत जाईल. नंतर जर हा इथं कन्सोलिडेशन करून जर हा इथं ब्रेकडाऊन झालं तर 41,535 पर्यंत जाण्यास मिड कॅप निफ्टी तयार आहे. पुढे आहे स्मॉल कॅप. तर स्मॉल कॅप मध्ये बघा विकली चार्ट मध्ये स्मॉल कॅप मध्ये सुद्धा बघायला गेलं तर इथं जर आपण मागचे चार्ट बघितलं तर जास्त वेळ 200 EMA च्या खाली इथं राहत नाही. आता कोविडचा लो सोडून जर बघितलं तर जास्त वेळ हे तर त्यावेळी आपल्याला 200 EMA च्या खाली आपण SIP चांगल्या स्टॉक मध्ये करू शकतो, जेणेकरून आपल्याला पुढे चांगल्या भविष्यामध्ये रिटर्न मिळू शकतात. तर बघा इथं जर गेले तर इथं समजा 100 EMA ला सपोर्ट घेत आहे, पण त्यानंतर जर इथं मागचे जर सपोर्ट बघितले तर 14,978 पर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स येऊ शकतो. त्याच्यानंतर जर हा ब्रेक केला तर इथं बघा याच्या 200 EMA 13,178 ला आहे आणि इथं कन्सोलिडेशन करून वरती जाण्यास परत पुन्हा तयार होईल. तर अशा प्रकारे स्मॉल कॅप निफ्टीचे अनालिसिस आहे. तर असं आपण कोणत्याही प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक घेतलेले नाही आहे, कारण ब्रेकआउट स्टॉक मध्ये कोणत्याही प्रकारचे व्हॅल्यूज वगैरे जास्त आलेले नाहीत आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्हाला अनालिसिस जर बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.